नमस्कार मंडळी, दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवरच आली आहे। दिवाळीनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या फराळाची लगबग आता प्रत्येक घराघरात सुरूच असेल। काही घरातील फराळ तयारसुद्धा झाले असतील। प्रत्येक गृहिणी आता फराळ बनवण्याच्या तयारीला लागलीच असेल। पण काही महिला या वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना फराळ करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, त्यामुळे आजकाल फराळ हा विकतच आणला जातो। तर तुम्ही सुद्धा वर्किंग वुमन असाल किंवा तुम्हाला भाजणी बनवून चकली बनवेपर्यंत पुरेसा वेळ मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी भाजणी न बनवता 5 प्रकारे चकल्या बनवून दाखवलेल्या आहेत। नेहमीची आपली साधी पीठ आणि रवा वगैरे वापरून मी या चकल्या बनवल्यात। बऱ्याचदा भाजणीची चकली बनवायची म्हटलं की बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। कधी तेलात चकली विरघळते, कधी मऊ पडते, कधी कडक होतात चकली। अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे आपल्याला चकली बनवणं नको वाटतं। पण या पद्धतीने तुम्ही जर चकल्या बनवल्या तर नक्कीच तुमच्या चकल्या फसणार नाहीत। अगदी सुरेख असे काटे येतात आणि कुरकुरीत चकल्या तयार होतात। नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता बघूयात आजची पहिली चकलीची रेसिपी। तर हे बघा, इथे मी 1 वाटी भरून आपली जी फुटाण्याची डाळ असते, आपण चिवडा वगैरे बनवण्यासाठी वापरतो, ती डाळ घेतली आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि याच्यावरती झाकण लावून याची एकदम बारीकसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे। त्यानंतर बाउलमध्ये इथे बघा, मी त्याच वाटीने 2 वाट्या भरून तांदळाचं पीठ घेतले। तर ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे। आता या बाउलवरती आपल्याला अशी एक चाळणी ठेवायची आहे आणि आपण पावडर केलेलं जे पीठ आहे ते या चाळणीवरून आपल्याला चाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने असं केल्याने काय होतं, याच्यामध्ये काही छोटे मोठे तुकडे राहिले असतील डाळीचे तर ते बाजूला होतात। आता ही पीठं आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत। त्यानंतर इथे मी कढईमध्ये 3 वाट्या भरून पाणी घालतीये। तर ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं, सेम त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आता या पाण्यातील मी अर्धी वाटी पाणी साईडला काढून ठेवते आहे, गरज वाटली तर आपण वापरणार आहोत। आता या पाण्यामध्येच आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातले, अर्धा चमचा ओवा घातलाय आणि 2 चमचे पांढरे तीळ घातलेत। त्यानंतर 1 चमचा भरून धने जिरे पावडर घातली आहे। तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील किंवा तुम्हाला जे वापरायचे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर पाव चमचा मी इथे हिंग देखील घातलाय। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाणी देखील उकळलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे चाळून घेतलेली पिठं होती ती घालायची आहेत आणि पटकन आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे बघा, हे मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय, तर मी साईडला काढून ठेवलं होतं पाणी, ते देखील पाणी यामध्ये घालतीये। आता पुन्हा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण लावून 10 मिनिटे हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा वाफण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटे झालेले आहेत आणि 10 मिनिटांनंतर मी या बाउलमध्ये हे पीठ काढून घेते आहे। तर हे पीठ थोडंसं थंड झालं आहे, जास्तही थंड करायचं नाही आहे, अगदी असं कोमट असायला पाहिजे, म्हणजे मग हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मळता येतं। तर इथे गरम आहे म्हणून मी थोडंसं चमच्यानेच मिक्स करते आहे। थोडंसं थंड झालं की आपल्याला हातानेच हे मळून घ्यायचं आहे। जास्तही पीठ आपल्याला थंड करून द्यायचं नाही आहे, नाहीतर व्यवस्थित मिक्स होत नाही। आवश्यकता वाटेल तसं कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे पीठ तुम्हाला मळलेलं दिसत असेल, कारण हे पीठ मळताना किंवा पाणी घालून मी पीठ मळलं, तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला आहे। तर इथे बघा, अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ तयार झालं आहे। अगदी परफेक्ट असं चकलीसाठीचं हे पीठ तयार झालं आहे। आता चकली गाळून घेऊ। बऱ्याच वेळा काय होतं, चकली अगदी परफेक्ट बनते पण चकलीला काटे अगदी म्हणावे तसे येत नाहीत। तर अशा वेळी काय करायचं, तर हे जी फिरकी आहे किंवा ही जी चकलीची चाळण आहे त्याला 2 बाजू असतात, एक खडबडीत असते आणि दुसरीवाली एकदम प्लेन असते। तर जी खडबडीत बाजू असते ती आपल्याला आतल्या साईडला करायची आहे, साच्याच्या आतल्या साईडला, आणि जी प्लेन बाजू असते ती साच्याच्या बाहेरच्या साईडला करायची आहे। याच्यामुळे काय होतं, तर चकलीला काटे अगदी सुरेख येतात। नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा। आता साच्याला आतल्या साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून चकली अगदी व्यवस्थित गाळली जाते, साच्याला चिकटत नाही पीठ।
आता तयार पिठापैकी थोडं पीठ घेऊन या साच्यामध्ये भरून घ्यायचे। तर असं दाबून भरून घ्यायचं आहे, कुठेही मध्ये पोकळपणा राहिला नाही पाहिजे, जेणेकरून आपली चकली जी आहे ती एकसारखी गाळली जाते, मध्ये कुठेही तुटत नाही। तर बघा इथे मी चकलीच्या साच्यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित भरून घेतले। आता आपल्याला चकली गाळून घ्यायची आहे। तर इथे मी या ताटामध्ये चकल्या गाळणार आहे। तर बघा या पद्धतीने सुरुवातीला जे चकलीचं टोक आहे ते हातानेच थोडंसं असं रोल करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने चकली गाळून घ्यायची आहे। तर बघू शकताय अगदी सुरेख असे काटे या चकलीला येत आहेत, अजिबात कुठेही गाळताना चकली तुटत नाही आहे, अगदी परफेक्ट अशी चकली गाळली जाते आहे। तर आता याच पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या गाळून घेते। तर बघू शकताय अगदी मस्त अशा या चकल्या गाळल्या जात आहेत। तर बघा इथे मी सर्व चकल्या गाळून घेतल्यात, आता तळून घेऊया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। तर तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी चकलीचा असा एक छोटासा तुकडा या तेलामध्ये टाकून बघायचा। तर तो तुकडा अगदी पटकन असा वरती आला आणि करपला नाही गेला की समजायचं की आपलं जे तेल आहे ते अगदी व्यवस्थित असं गरम झालंय। जर हा तुकडा करपला गेला तर समजायचं की हे तेल आहे ते जास्त तापलंय। आता या चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने चकली तेलामध्ये सोडल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिट चकलीला हलवायचं नाही, नाहीतर मग त्याचा शेप वगैरे बदलू शकतो। एका बाजूने ही चकली तळली गेली की झाऱ्याला ही चकली थोडीशी कडक लागते, त्यावेळी आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने तळून घ्यायची आहे साधारण 1.5 ते 2 मिनिटे। तर चकली तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। लो फ्लेम ठेवली तर चकल्या ज्या आहेत त्या जास्त तेलकट होतात किंवा जास्त तेल पितात आणि त्या पटकन नरम देखील पडतात, त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघा चकली तळल्यानंतर याच्यावरचे जे तेलावरचे बुडबुडे आहेत ते खूप कमी होतात किंवा बंद होतात यायचे। तर अशा वेळी समजायचं की चकली अगदी परफेक्ट अशी तळली गेली आहे। तर बघा अगदी छान अशी सुरेख चकली इथे तयार झाली आहे, काटेसुद्धा अगदी परफेक्ट आलेत आणि एकदम कुरकुरीत या चकल्या तयार झाल्यात। तर अशाच पद्धतीने आता उरलेल्या चकल्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने चकल्या बनवल्या तर अजिबात तेलकट होत नाहीत, अगदी परफेक्ट कुरकुरीत तयार होतात। तर इथे बघू शकताय आपली तांदळाचं पीठ आणि फुटाणा डाळीची चकली अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे, अगदी छान अशी कुरकुरीत झाली आहे, संपेपर्यंत नरम पडत नाही, अगदी मस्त अशा या चकल्या राहतात। तुम्ही नक्कीच बनवू शकता, तुमच्याकडे भाजणी बनवण्यासाठी वेळ वगैरे नसेल तर। आता बघूयात चकली बनवण्याचा दुसरा प्रकार। त्यासाठी बाउलमध्ये घ्यायचं आहे 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ आणि 1 वाटी भरून तांदळाचं पीठ। तर हे आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, घरातली एखादी कोणतीही वाटी घ्या आणि ती सेट करून घ्या। आता ही पिठं आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत या पद्धतीने। तर बघा पिठं अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे। आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यासाठी असा एक सुती कपडा मी इथे घेतला आहे, खाली ताट घ्यायचं आहे जेणेकरून पीठ खाली सांडणार नाही। आणि आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे या कपड्यावरती आणि सगळीकडून गुंडून अशी पोटली बनवून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे बघा हे मी कुकरचं भांडं घेतलं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आता हे पीठ वाफवून घेण्यासाठी कुकरमध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं एखादं स्टँड ठेवायचं आहे आणि हे जे पोटलीचं भांडं आहे ते यावरती ठेवायचं आहे आणि झाकण लावून शिट्टी काढायची आहे आणि 15 मिनिटे आपल्याला मध्यम गॅसवर हे पीठ शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर कुकर थंड झाला की ही पोटली अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहे। तर बघू शकताय अगदी परफेक्ट असं हे पीठ वाफलं गेलं आहे। आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी बाउलवरती चाळण ठेवली आहे आणि आता अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून हे पीठ आहे ते एकसारखं मिळेल आपल्याला। तर बघा अगदी एकसारखं असं पीठ इथे तयार झालं आहे। आता हे पीठ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते जेणेकरून पीठ मळायला सोपं पडेल। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा धनेजिरे पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे पांढरे तीळ घातलेत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता थंड पाण्याचा वापर करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर हे मळण्यासाठी आपल्याला पाणी हे रूम टेम्परेचरवरचंच वापरायचं आहे, गरम किंवा एकदमच थंड नाही।
आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून एकदम घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे, जेणेकरून चकलीला काटे अगदी सुरेख येतात आणि तसेच चकली आपली तेलकट होत नाही किंवा मऊ पडत नाही। तर इथे बघा या पद्धतीने एकदम घट्टसर असा गोळा इथे मळून घेतलाय मी। आता या पिठाचे आपल्याला 2 पार्ट्स करून घ्यायचे आहेत। आता या अगोदर सांगितल्याप्रमाणे या साच्यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे। त्या अगोदर तुम्ही फिरकी व्यवस्थित सेट करून घ्या। जी खडबडीत बाजू असते ती आतल्या साईडला आणि प्लेन बाजू असते ती बाहेरच्या साईडला करायची आहे। तर बघा हे सगळं पीठ भरून मी हा साचा इथे तयार करून घेतलाय। आता चकली गाळायला घेऊयात। तर बघा मी इथे अशा पद्धतीने ताटामध्ये चकली गाळतीये। तर इथे बघू शकताय तुम्ही चकली अगदी व्यवस्थित अशी गाळली जातीये, कुठेही तुटत वगैरे नाहीये, अगदी एकसारखी गाळली जातीये आणि काटे बघू शकताय अगदी सुंदर आलेत चकलीला। तर असं घट्ट पीठ ठेवलं आणि जी फिरकी आहे ती व्यवस्थित सेट केली की परफेक्ट असे काटे या चकलीला पडतात। तर इथे माझ्या चकल्या गाळून झाल्यात। आता या तळून घेऊयात। त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलं होतं। तेलाचं टेम्परेचर पहिल्यांदा चेक करायचं आणि आपल्याला चकली या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। कमी गॅस करायचा नाही आहे, नाहीतर मग चकली तेलकट वगैरे होते किंवा थोड्या वेळानंतर मऊ पडते। आणि हाय फ्लेमवरती तळल्यात तर वरून चकलीचा कलर बदलतो, पण आतमधून चकली तशीच राहते, कच्ची राहते आणि तीच चकली पुढे जाऊन 2-3 दिवसानंतर मऊ पडते किंवा दुसऱ्याच दिवशी मऊ पडते। चकली तेलात सोडल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिटांनंतर याची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने अगदी छान अशी 2 मिनिटं साधारण चकली तळून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती। तर इथे बघू शकताय अगदी परफेक्ट अशी चकली इथे तळली गेली आहे, अगदी कुरकुरीत झाली आहे आणि रंग बघू शकताय चकलीला अगदी मस्त आलाय। आता याच पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या तळून घेते। तर या ठिकाणी गव्हाच्या पिठापासून बनवलेली अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी चकली इथे तयार झाली आहे। ही चकली संपेपर्यंत अजिबात नरम पडत नाही, अगदी कुरकुरीत राहते। या पद्धतीने ह्याच्यातली मी एक तोडून देखील दाखवते। तर बघू शकताय अगदी मस्त झाली आहे चकली। आता बघूया चकली बनवण्याचा तिसरा प्रकार। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये घेतलं आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ। आपण जे भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ मी इथे घेतले। त्यामध्येच घालायचं आहे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, नसेल तर स्किप देखील करू शकता। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेजिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा आणि साधारण पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने। तर आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचे। तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलंय। आता या तेलापैकी साधारण 4 चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचे। तर हा पोहे खाण्याचा नेहमीचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून मी हे तेल घातले। आता हे चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हाताला चटका लागू शकतो। मिश्रण थोडंसं थंड झालं किंवा कोमट झालं की हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा या पिठाला हे तेलाचं मोहन एकसारखं चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर हे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागलंय का हे चेक करण्यासाठी पीठ असं हातामध्ये घेऊन मुठीमध्ये दाबून बघायचं। तर असं घट्टसर असा गोळा होतो पीठ तयार झाल्यावर। आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी मी इथे उकळून घेतलंय। तर पाणी आपल्याला उकळतच वापरायचं आहे, त्याच्यामुळे चकली जी आहे ती चांगली खुसखुशीत होते आणि तुटत देखील नाही गाळताना। तर 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी उकळतं पाणी अगदी योग्य प्रमाण आहे। आता हे गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करते आहे। थोडंसं थंड किंवा थोडंसं कोमट झालं की हातानेच हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरज वाटली तर हाताला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर चकलीला काटे सुंदर येण्यासाठी हे पीठ आहे ते अगदी घट्टसर आपल्याला मळावं लागतं। पीठ थोडंसं पातळ झालं तर चकलीला काटे देखील व्यवस्थित येत नाहीत आणि त्याचप्रमाणे चकली तळल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडते, त्यामुळे आपल्याला घट्टसर असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय अगदी असा घट्टसर असा गोळा मी इथे मळून घेतला या पिठाचा।
आता आपण चकली बनवायला घेऊयात. तर नेहमीप्रमाणे साच्याला तेल लावून हे पीठ आहे ते या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि चकल्या गाळून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित अशी चकली गाळली जाती आहे. गाळताना कुठेही तुटत नाही आहे आणि काटे बघू शकताय चकलीला अगदी सुंदर आलेत. तर अशा पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या गाळून घेते. तर ही ज्वारीची चकली आहे त्याच्यामुळे 3 किंवा 4 पेक्षा जास्त आपल्याला चकल्या अगोदरच गाळून घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर त्या तुटू शकतात तळेपर्यंत. तर इथे बघू शकताय मी 4 चकल्या गाळून घेतल्या आहेत या पद्धतीने आणि आता या चकल्या आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. आता तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे आणि चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने चकल्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिट चकलीला हलवायचं नाही आहे. 1.5 मिनिटांनंतर चकलीची जी बाजू आहे किंवा चकली आहे ती झाराला थोडीशी कडक लागते. तेव्हा समजायचं की चकली एका बाजूने व्यवस्थित तळली गेली आहे. त्यावेळेस चकलीची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्याही बाजूने साधारण 1.5 ते 2 मिनिटे चकली तळून घ्यायची. एका वेळी तुम्ही 2 किंवा 3 चकल्या तळू शकता, यापेक्षा जास्त नाही. तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी चकली अगदी छान अशी तळली गेली आहे आणि चकलीला रंग बघू शकताय किती सुंदर आला आहे आणि काटे देखील अगदी सुरेख आलेत. आता या चकल्या तेलातून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या चकल्या देखील बनवून घेऊया. तर इथे बघा मी दुसरी बॅच देखील तळून घेतली आहे. तर अगदी मस्त अशी चकली इथे तयार झाली आहे, एकदम कुरकुरीत. तर इथे आपली एकदम झटपट अशी ज्वारीच्या पिठाची चकली तयार आहे. अगदी खमंग आणि खुसखुशीत लागते खायला. संपेपर्यंत अजिबात नरम पडत नाही ही चकली. तर याच्यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकताय अतिशय कुरकुरीत एकदम खुसखुशीत अशी ही चकली तयार झाली आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता बघूया चकली बनवण्याचा चौथा प्रकार. तर त्यासाठी इथे बघा मी हे कुकरचं भांडं घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून मूग डाळ घ्यायची आहे. आता डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे ही मी डाळ धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकरमधून. त्यानंतर इथे बघा मी कुकरचं दुसरं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये आपल्याला असा सुती कपडा टाकायचा आहे या पद्धतीने. तर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे वाफण्यासाठी. तर डाळ शिजवताना सोबतच आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत. तर ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने 4 वाट्या भरून तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि या कपड्याची अशी पोटली बांधून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे दोन्ही आपल्याला कुकरमधून शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत जेणेकरून डाळ देखील अगदी छान अशी शिजली जाईल आणि पीठ देखील चांगलं वाफलं जाईल. तर इथे बघा 4 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाल्यानंतर हे आपल्याला उघडून पाहायचं आहे. तर इथे पीठ देखील अगदी व्यवस्थित असं वाफलं गेलं आहे आणि डाळ देखील अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे. आता ही डाळ आपल्याला अशी स्मॅश करून घ्यायची आहे किंवा मग मिक्सरमधून तुम्ही ही बारीक करून घेऊ शकता. तर इथे बघा मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ घालायची आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. नुसती डाळ अशी आपल्याला फिरवून घ्यायची आहे जेणेकरून एकदम स्मूथ अशी डाळ आपल्याला मिळेल. तर बघा या पद्धतीने एकदम बारीकसर असं हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा उरलेली सगळी डाळ मी या बाउलमध्ये वाटून घेतली आहे. आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा मी एक मोठा मिक्सिंग बाउल घेतला आहे. याच्यामध्ये एक अशी चाळणी ठेवायची आहे कारण आपण जे तांदळाचं पीठ आहे ते या चाळणीमधून चाळून घेणार आहोत. तर जी आपण पोटली बांधली होती पिठाची ती आपल्याला सोडून हे पीठ या चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला याच्यातील गाठी फोडत फोडत हे चाळून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याची मदत घेऊ शकता अशा पद्धतीने याच्यातील गुठळ्या मोडण्यासाठी. तर इथे बघा हे सगळं पीठ मी या पद्धतीने चाळून घेतलं आहे. पीठ चाळल्यामुळं काय होतं तर या पिठामधल्या गुठळ्या राहत नाहीत. अगदी एकसारखं पीठ आपल्याला मिळतं. याच्यामुळे चकली अगदी छान बनते. आता या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. 2 चमचे मी इथे लाल तिखट घातले. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा भरून इथे मी धनाजिरा पावडर घातली आहे.
त्यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा ओवा, 3 चमचे पांढरे तीळ मी इथे घातलेत आणि पाव चमचा हिंग घातला आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला चकली मसाला किंवा इतर कोणते मसाले वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता। आता हे सगळं मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता। आता जी आपण बारीक करून घेतलेली डाळ होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि सुरुवातीला या डाळीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं नाही आहे अगोदरच। तर ही डाळ अशी थोडी थोडी घेऊन व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर या डाळीमध्ये जेवढं पण मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरज वाटेल तसं कोमट पाणी घेऊन किंवा थंड पाणी घेऊन हे तुम्ही मळू शकता। तर इथे मी थंड पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेते आहे। तर लक्षात ठेवा हे पीठ आपल्याला पातळसर बनवायचं नाही आहे, एकदम घट्टसर असं या पिठाचा गोळा बनला पाहिजे। आपण जसं चपातीला बनवतो त्याच्यापेक्षा काही प्रमाणात थोडंसं घट्ट। त्याच्यामुळे काय होतं तर चकलीला काटे अगदी सुरेख येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली अजिबात मऊ पडत नाही, अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते आणि संपेपर्यंत अगदी छान कुरकुरीत राहते। तर इथे बघू शकताय एकदम घट्टसर असा या पिठाचा मी गोळा बनवून घेतला आहे। तर हे चकली बनवण्यासाठी पीठ अगदी परफेक्ट तयार झालं आहे। आता नेहमीप्रमाणे चकल्या गाळून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला साच्याला तेल लावून हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर असं दाबून भरून घ्यायचं या साच्यामध्ये। तर इथे मी साचा रेडी करून घेतला आहे, आता चकली गाळायला घेऊयात। तर बघा या पद्धतीने आपल्याला ही चकली गाळायची आहे। तर बघा अगदी व्यवस्थित अशी ही चकली गाळली जातीये, कुठेही तुटत नाही आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या गाळून घेते। तर इथे बघा मी सगळ्या चकल्या गाळून घेतल्या आहेत। आता लगेचच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर इकडे बघा मी तेल गरम करून घेतलं होतं। आता या चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। लो फ्लेमवरती तळायच्या नाही आहेत, नाहीतर मग चकल्या तेलकट होतात आणि नंतर मऊ पडतात। तर बघा चकली सोडल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटांनंतर ही चकली अशी झाऱ्याला थोडीशी कडक लागते, तेव्हा समजायचं की चकली एका बाजूने अगदी छान अशी तळली गेली आहे। आता बाजू पलटी करायची आणि दुसऱ्याही बाजूने साधारण 1.5 ते 2 मिनिटे ही चकली तळून घ्यायची आहे। तर बघा इथे ही चकली दोन्ही बाजूंनी अगदी छान अशी तळली गेली आहे आणि रंग बघू शकताय अगदी सुंदर आला या चकलीला आणि तितकीच कुरकुरीत देखील झाली आहे चकली। आता आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या बनवून घेते। तर मुगाच्या डाळीच्या इथे मस्त अशा चकल्या तयार आहेत, अगदी खमंग आणि कुरकुरीत लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संपेपर्यंत अजिबात नरम पडत नाहीत या चकल्या, खूप मस्त आहेत। ज्या लोकांना चणा डाळीमुळे ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो अशा लोकांनी अशा पद्धतीच्या चकल्या नक्की बनवून खा, काहीही त्रास होत नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धती आहेत या चकल्या बनवण्याच्या। नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते। आता बघूया चकली बनवण्याचा 5वा आणि शेवटचा प्रकार। इथे सुरुवातीला एका पॅनमध्ये घेऊ 2 वाट्या पाणी। तर यापुढच्या साहित्याचं प्रमाण आपल्याला या वाटीनेच घ्यायचं आहे, त्यामुळे एकाच मापाची वाटी फिक्स करायची आहे। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, त्यानंतर घालू 2 चमचे बटर। तर बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, पण बटरमुळे चकली जास्त कुरकुरीत होते। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे बघा पाण्याला उकळी आली आहे आणि बटरसुद्धा पूर्णपणे वितळलं गेलं आहे। आता यामध्ये ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी रवा घालायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे मिश्रणामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तर इथे मी 1-2 मिनिटे रवा छान शिजवून घेतलेला आहे। आता गॅस बंद करू आणि रवा गरम असतानाच परातीमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात। तर 4 चमचे पांढरे तीळ मी घालत आहे, त्यानंतर 1 चमचा ओवा घालतीये, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण या अगोदर रवा शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसारच घालायचं आहे। आता घालू अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड
आणि लाल तिखट मी इथे 4 चमचे घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे। तर या अगोदर रवा आणि पाण्याचं प्रमाण ज्या वाटीने घेतलं होतं त्याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं। म्हणजे 1 वाटी रवा, 2 वाटी पाणी आणि 2 वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण घ्यायचे। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की याला मळण्यासाठी पुढे किती पाणी लागेल। तर इथे बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय। आता यामध्ये गरजेनुसार थोड्या थोड्या कोमट पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचे। तर लक्षात ठेवा, पीठ मळताना थंड पाण्याचा वापर इथे अजिबात करायचा नाहीये, गरम किंवा कोमटच पाणी वापरायचे। असं घट्टसर पीठ मळलं की चकलीला काटे सुद्धा अगदी सुरेख येतात। सैलसर पीठ मळायचं नाही, नाहीतर चकली व्यवस्थित तळली जात नाही, ती जास्त तेल पिते आणि जास्त वेळ कुरकुरीत देखील राहणार नाही। तर हे बघा इतपत घट्टसर मी पीठ मळून घेतलंय। आता चकलीच्या साच्याला आतमधून थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे चकली साच्यातून पटकन सुटते। आता पीठ साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे। आता साच्याला वरचं झाकण लावू आणि चकल्या गाळायला सुरुवात करू। तर इथे चकली गाळण्यासाठी मी चॉपिंग बोर्डला तेल लावून घेतलं आहे। तर तुम्ही ताटावर किंवा पेपरवर सुद्धा चकली गाळून घेऊ शकता। तर बघा एकदम व्यवस्थित अशी चकली गाळली जात आहे आणि काटे सुद्धा अगदी खूप सुंदर आलेले आहेत। चकली गाळताना बघू शकताय ती कुठेही तुटत नाहीये। तर मी इथे मध्यम आकारामध्ये चकल्या गाळत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठी किंवा छोटी चकली गाळू शकता। तर इथे मस्त गोल गरगरीत आणि काटेरी चकली तयार झाली आहे। आता याच पद्धतीने आणखी काही चकल्या गाळून दाखवते। तर इथे मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता चकली सावकाश तेलामध्ये सोडून घेऊ। तर चकल्या नेहमी मध्यम गॅसवरच तळाव्या, म्हणजे छान कुरकुरीत तळल्या जातात। काही मिनिटातच चकली झाऱ्याला कडक लागली की पलटवून घ्यायची आणि मध्यम आचेवरच चकलीचा रंग हलका बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। असे चकलीवरचे तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली व्यवस्थित तळली गेली आहे। तर इथे चकली दोन्ही बाजूंनी परफेक्ट अशी तळली गेली आहे। आता ती आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या मीडियम टू लो फ्लेमवर दोन्ही बाजूंनी हलका रंग चेंज होईपर्यंत तळून घेऊया। अशा प्रकारे मी चकल्या बनवून घेतल्या आहेत। गोल गरगरीत, काटेरी आणि अतिशय कुरकुरीत चकल्या इथे तयार झालेल्या आहेत। रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये। याचा कुरकुरीतपणा दाखवण्यासाठी एक चकली मी तोडून दाखवते। तर बघा अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली इथे तयार झाली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ही चकली तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मधल्या वेळेत मुलांना देऊ शकता। एकदा बनवल्यानंतर संपेपर्यंत ही चकली अशीच कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही, कारण आपण यामध्ये रवा वापरलाय। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला का आणि यातली कोणती चकली बनवण्याची पद्धत तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मग माझे येणारे सगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि जाता जाता तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हे देखील सांगा।